Dear student, so last lecture discussing about the growth forms, structure, dominance. So today will be discuss structural characteristic in the plant community can be divided into the two categories, analytical and synthetic. The first are analytical characters. आता या ठिकाणी आपण पाहतो की ॲनालिटिकल कॅरेक्टर्स क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह दोन मेथड्स या ठिकाणी खूप इम्पॉर्टन्स असणार आहे आपल्या याच्यामध्ये. क्वालिटी म्हणजे काय असणार की यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ द प्लांट स्पीसीज आर प्रेझेंट इन थ्रूआउट द environment and forest region from herb, shrub, tree, mosses, bryophyte, pteridophyte, gymnosperm, angiosperm, and lot of the species are present in different varieties. Okay, and aquatic formation, terrestrial formations, marshy places, aquatic formation, euphotic zonation, eplimnon, thermoclines, hypolimnons, different regions of quality and quantity of the varieties are present in environment. Okay, so analytical characteristics may be in a qualitative and quantitative depending on whether they can be expressed and measured in quantitative terms. Quantitative म्हणजे काय तर क्वालिटी म्हणजे डिफरंट टाइप्स आणि क्वांटिटी म्हणजे काय नंबर ऑफ्स. या ठिकाणी किती नंबर्सचे त्या ठिकाणी अँड स्पीसीज प्रेझेंट आहे. म्हणजे आज आपण पाहतोय की जे ॲज अन एव्हरेज जर आपण पाहिलं तर पॉप्युलेशन प्लॅन्ट पॉप्युलेशन किती त्या ठिकाणी कुठल्या टाईपचे स्पीसीज त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत कुठल्या काय टाईपचे त्या ठिकाणी आज जे स्पीसीज आहेत ते मात्र एंडेंजर्ड कंडिशनमध्ये एंडेमिक फॉर्म्समध्ये आहेत. म्हणजे या ठिकाणी नष्ट झालेले किती आहेत किंवा एंडेंजर्ड कंडिशनमध्ये म्हणजे बोटावर मोजणे आहेत की किती स्पीसीज राहिलेले आहेत हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी काउंट जर करायचं असेल तर ते मात्र आपण क्वांटिटेटिव्ह मेथडने आपण करू शकतो. मग या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले आपण पाहतो एक क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्स कम्युनिटी. क्वालिटेटिव्ह characters which can be expressed in a qualitative way only. It can be described only and not measured. Describe and only and not measure म्हणजे या ठिकाणी मेजर करत नाही तर आपण त्या ठिकाणी क्वालिटी म्हणजे काय आहे तर डिस्क्राईब करणार आहोत. द इन्क्लूड द फिजिओगॅमी, पॅनॉलॉजी, स्ट्रॅटिफिकेशन, अबंडन्स, सोशिओॲबिलिटी, व्हायटॅलिटी, विगर, लाईफ फॉर्म्स म्हणजे ग्रोथ फॉर्म्स एट्सेट्रा. आता या ठिकाणी आपण पाहतोय सो फर्स्ट आत physiogamy. External appearance of the plant community which may be described on the basis of the dominant plants, density, height, color, etc. The plants, it does not emphasize any particular species or individuals. It is most useful from the methods of nomenclature and appearance of the community. तर या ठिकाणी बघा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट्स त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी फिजिओगॅमीमध्ये काय पाहतो तर त्यामध्ये किती प्लॅन्ट स्पीसीज प्रेझेंट आहेत मग त्यांची डेन्सिटी घनता किती असणार आहे म्हणजे सपोज त्या ठिकाणी 1 किलोमीटर स्क्वेअरच्या एरियामध्ये किती प्लॅन्ट्स येतात त्या प्लॅन्ट्समधले हाईट किती आहे हायटेड प्लॅन्ट किती म्हणजे हर्ब, श्रब, ट्री अँड डिफरंट व्हरायटीज किती आहे. त्यानंतर त्यांचे कलर म्हणजे व्हेजिटेशन्समध्ये आपण पाहतो की काही ठिकाणी जर असेल तर डेझर्ट एरियामधले प्लॅन्ट स्पीसीजचे आपल्याला कलर वेगळं दिसणार आहे. फॉरेस्टमध्ये असेल ते मात्र वेगळं दिसणार आहे म्हणजे एव्हरग्रीन असणार आहे काही सिजनली असणार आहे त्यानुसार आपण त्यांचं डिस्टिंग्विश करू शकतो किंवा डिफरन्शिएट करू शकतो. इट डज नॉट एम्फिसाइज एनी पर्टिक्युलर स्पीसीज ऑर इंडिव्हिज्युअल्स. इट इज मोस्ट युजफुल फ्रॉम द मेथड ऑफ नॉमेनक्लेचर. आता हे तुम्ही कसं इंडिकेट करणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असेल तर तो मात्र काय असणार आहे नॉमेनक्लेचर. आपण या ठिकाणी पाहतोय बेंथम अँड हुकर सिस्टमने म्हटलेलं आहे सो डिफरंट काइंड ऑफ द प्लांट स्पीसीज आर प्रेझेंट ऑफ द फायलोजेनेटिक रिलेशनशिप ऑफ इच स्पीसीज. मग प्रत्येक स्पीसीजमध्ये काहीतरी फायलोजेनेटिक रिलेशनशिप असणार आहे. थोडंसं कॅरेक्टर त्या ठिकाणी बदलतात त्यानुसार आपण त्या प्लांट स्पीसीजचं नाव बदलतो. तो क्लास, सबक्लास, ऑर्डर, जीनस, फॅमिली, सिरीज एट्सेट्रा या सगळ्यानुसार आपण त्याचं बायोनॉमेनक्लेचर मेन्शन करतो आणि कुठलं जीनस कुठलं स्पीसीज आहे हे या ठिकाणी आपण नोट करत असतो त्यानुसार त्या प्लॅन्टचं नाव आपण दिलं तर सायंटिफिक नेम. फिजिओगॅमी कॅन बी डिटरमाइंड बाय द स्टडिंग द ॲनालिटिकल कॅरेक्टर्स ऑफ द कम्युनिटी. एक्झाम्पल डॉमिनन्स, स्ट्रॅटिफिकेशन्स, लाईफ फॉर्म्स, कवर, कॉम्पिटिशन, डेन्सिटी, सोशिएबिलिटी अमंग द स्पीसीज, विगर अँड व्हायटॅलिटी. तर या ठिकाणी आपण पाहतोय की या सगळ्या स्पीसीजमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जे
स्ट्रॅटिफिकेशन काय असणार आहे किंवा कॉम्पिटिशन काय असणार आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहतो की काही प्लॅन्ट्सची खूप मोठी कॉम्पिटिशन्स त्या ठिकाणी असणार आहे. क्राऊड जर असेल एकाच ठिकाणी सगळे प्लॅन्ट जर असेल तिथं कॉम्पिटिशन वाढतं, मग त्या ठिकाणी टॉलेस्ट प्लॅन्ट होऊन जातात. कधी त्या ठिकाणी फ्लॉवरिंग पिरियड त्यांचा चेंज होतो. सो स्लाइटली आर इव्हॉल्व फ्रॉम द एन्व्हायरमेंटल कंडिशन. जसं एन्व्हायरमेंट कंडिशन त्या ठिकाणी बदलतं तसं त्या ठिकाणी कॅरेक्टरसुद्धा त्या ठिकाणी बदलले जातात त्या प्लॅन्ट्सचे. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे डॉमिनन्स म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आहेत. स्ट्रॅटिफिकेशन्स त्यामध्ये आपण पाहतो स्ट्रॅटिफिकेशन्स म्हणजे अरेंजमेंट ऑफ द कॉम्पोनंट ऑफ द ऑर्गॅनिझम्स, त्यांच्या अरेंजमेंट असणारे. ओके, त्यानंतर डिफरंट लेअर त्या ठिकाणी स्ट्रॅटिफिकेशन केलेलं असणार आहे. डिफरंट लेअर म्हणजे काय, तर याला आपण म्हणणार हर, श्रब, ट्री कुठल्या रिजनमध्ये असणार आहे, म्हणजे पाडाच्या पायथ्याशी जे माउंट असेल त्या माउंटच्या पायथ्याशी कशी असणार आहे, म्हणजे माउंट बेस्ट, माउंट टॉप, माउंट मिडल, अ डिफरंट टाईप ऑफ द प्लांट स्पीसीज आर प्रेझेंट. ज्या हिल रिजनमध्ये, ज्या पहाडामध्ये त्या ठिकाणी वरच्या टिप पोर्शनला असणारे, वरच्या सरफेसला असणारे, ग्राउंड लेवलला असणारे, कॉर्नर्सला असणारे, रिव्हरच्या साईडला असणारे, पूर्ण पठार जिथं असेल तिथं सपाटी असेल त्या ठिकाणी असणारे, जिथं स्लोप असेल अशा ठिकाणी असणारे. सो डिफरंट टाईप ऑफ द प्लांट स्पीसीज आर प्रेझेंट इन जॉग्राफिकल एरिया. ओके, सो दे आर कॉम्पिटिशन डेन्सिटी आर डिफरंट. त्या ठिकाणी त्यांचे कॉम्पिटिशन, त्याची डेन्सिटी वेगळी असणार आहे. सोशियाबिलिटी, आता या ठिकाणी सोशल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर आपल्याला त्या ठिकाणी सोशल जर असणार आहे काय प्लांट्स, तर आपण आपल्या गार्डनमध्ये लावतो, आपल्या सभोवताला लावत असतो. उदाहरणार्थ वड, पिंपळ असणारे किंवा कडुलिंब असेल तर सोशल ट्रीमध्ये आपण कन्सिडर करतो आणि आपल्या सभोवताली त्या खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतात. मात्र आपण सुबाबू कधी आपल्या गार्डनमध्ये लावत नाही, कारण की ते काटेरी असणार आहे, वाईल्ड व्हरायटी असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ सोशल ॲबिलिटी असणारे प्लॅन्ट त्या ठिकाणी आपण लावत असतो. ओके, विगर अँड व्हायटॅलिटी म्हणजे काही जर असेल तर त्यामध्ये मेडिसिनल प्लांट असणार आहेत, ते मात्र आपल्याला फॉरेस्टमध्ये पाहायला मिळणार आहेत. अ ग्रास लँड कम्युनिटी differs markedly from scrub forest communities. Similarly, serious grassland communications differ from each other, that is, in their general appearance and constitutions. तर या ठिकाणी आपण पाहतो आहे सिमिलरली इन व्हेरियस ग्रासलँड. सिमिलर बऱ्याच ठिकाणी आपण ग्रासलँड जर पाहिलं तर आपल्याला मात्र या ठिकाणी वेगळे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यानुसार आपण त्यांचे डिफरन्शिएट करत असतो. ओके, त्यानंतर पुढचं याच्यात आपण या ठिकाणी पाहतो आहे ते आहेत फॅनॉलॉजी. द फॅनॉलॉजी इज अ डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड्स ऑफ द फॅनो meanings show or to appear. It is the science dealing with the appearance certain events during the life cycle of an organism and different seasons of the year. आता डिफरंट सीजन्स ऑफ द इयर्स म्हणजे वेगळ्या रिजन्समध्ये डिफरंट सीजन्स म्हणजे उदाहरणार्थ समर, विंटर, रेनी सीजन आर डिफरंट काइंड ऑफ द प्लांट स्पीसीज आर ग्रोईंग और सम स्पीसीज आर एव्हरग्रीन फ्रॉम द थ्रूआउट द इयर्स. पूर्ण वर्षभर आपल्याला काही प्लॅन्ट जर असेल ते एव्हरग्रीन दिसतात, पण काही प्लॅन्ट जर असेल तर ते मात्र आपल्याला फक्त काही सीझन असणार आहे. उदाहरणार्थ आज आपण असं म्हणू की मार्केटमध्ये समर सीजनमध्ये मँगो या ठिकाणी मार्केटमध्ये येत आहेत, किंवा विंटर सीजनमध्ये आपण कस्टर्ड ॲपल ज्याला आपण म्हणणार आहोत, सीताफळ वगैरे जर असेल तर ते त्या ठिकाणी येणार आहेत, किंवा ग्रेप्स असेल त्यांचं एक त्या ठिकाणी सीजन असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की सिजनल फ्रूट्स त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतात, तसं सिजनल फ्लावर आणि सिजनल प्लांट्स टू डेव्हलपमेंट. ओके, त्याला आपण म्हणणार आहेत पॅनॉलॉजी. इट इज द सायंटिफिक स्टडी द सिजनल चेंजेस दॅट इज द पिरियडिक फिनॉमिनॉन लाईफ सायकल इव्हेंट्स. त्यांची लाईफ सायकलसुद्धा त्याच पद्धतीने स्टार्ट होते. मी असं म्हणेल की शेतामध्ये आपण पाहतो की गहू किंवा हरभरा जर असेल तर ते मात्र आपण हिवाळ्यामध्ये लावत असतो. टरबूज जर असेल तर वॉटरमेलन आपण त्याला म्हणणार आहोत, तर हे शक्यतो त्याने उन्हाळ्यामध्ये लावले जातात. पण कापूस जर असेल तर आपण ते पावसाळ्यामध्ये लावतो. तर हे सिजनल त्या ठिकाणी प्लांट असणार आणि त्या वेळेस ते उगवतात. कधी त्या ठिकाणी आपण त्यांचे सोईंग करू शकत नाही, पेरणी करू शकत नाहीत, त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्याला बराचसा पाहायला मिळतो. ओके, इन ऑर्गॅनिझम इन रिलेशन्स टू देअर इन अ क्लायमेट स्पेशली सिजनल व्हेरिएशन्स इन टेम्परेचर प्रेसिपिटेशन्स ड्युरेड इन अ वेदर अँड क्लायमेट. जस्ट मी तुम्हाला सांगितलं आता ते डिफरंट स्पीसीज हॅव अ डिफरंट पिरियड ऑफ अ सीड जर्मिनेशन. डिफरंट स्पीसीज हॅव अ डिफरंट पिरियड. मी तुम्हाला मागे सांगितलं हरभरे आपण पावसाळ्यामध्ये लावू शकत नाही, त्याच्यात पिरियड त्या ठिकाणी फिक्स असणारे विंटर सीजनमध्ये, त्यावेळेस ते जर्मिनेट होणारे, पावसाळ्यात कधीही ते जर्मिनेट होऊ शकत नाहीत. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, आता व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये आपण
ग्रेप्स द्राक्षे जर असेल तर ते मात्र व्हेटी ग्रोथ असणार आहे. सीड त्या ठिकाणी न लावता त्याचे कटिंग त्या ठिकाणी केले जातात आणि बड त्या ठिकाणी लावतात. किंवा ऊस असेल ते सुद्धा त्या आपण त्याचे सीड न लावता तर त्याचे मात्र ट्विक जर असेल फांदी जर असणार आहे किंवा त्याच्या नोड इंटरनोड जो पार्ट असेल तो मात्र आपण या ठिकाणी सोईंग केले जातात. फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग, लीफ फॉल, सीड अँड फ्रूट डिस्पर्सल. आता फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग, प्रत्येकाचा फ्लॉवरिंग पिरियड, प्रत्येकाचा फ्रुटिंग पिरियड. लीफ फॉल होण्याचं आज आपण पाहतो आहे की जसं त्या ठिकाणी आपल्या एरियामध्ये गुढीपाडवा त्या ठिकाणी येतो त्यावेळेस मात्र बरंचसं नवीन पालवी फुटत असते कडुलिंबाला. त्याच्याच आधी मात्र आपण जर पाहिलं फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये बरीचशी पानगळ त्या ठिकाणी होत असते. पण एप्रिल किंवा मेमध्ये त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी पूर्ण प्लॅन्ट्स एक टेम्परेचर जरी हाय असेल मात्र प्लॅन्ट्समध्ये त्या ठिकाणी नवीन पालवी फुटताना आपण त्या ठिकाणी पाहत असतो. अँड फ्रूट डिस्पर्सल्स, सो नंबर ऑफ फ्रूट डिस्पर्सल्स, सम सीड्स आर डिस्पर्स थ्रू द एअर. काही जर असेल ते मात्र हवेद्वारे त्या ठिकाणी स्प्रेड होणारे बरेचसे सीड्स असणारे. दस टायमिंग्स अँड फिनॉलॉजिकल इव्हेंट्स आर आयडेंटिकल इंडिकेटर्स ऑफ ग्लोबल चेंजेस इन इन्फॅक्ट. आणि याच्यामध्ये आपण पाहतो की टायमिंग ऑफ फिनॉलॉजिकल इव्हेंट्स, काही जे फिनॉलॉजिकल इव्हेंट जर असेल ते मात्र चेंजेस होणार आहे थ्रू द क्लायमेट जसं चेंज झालं की त्याच्यात लगेच आपल्याला सडनली चेंज होताना आपण पाहू शकतो. असे बरेचसे प्लॅन असणार आहे. इनडायरेक्टली असं म्हणलं की शेतामध्ये बऱ्याच वेळेस आपण पाहतो की व्हायरलचा अटॅक झाला तर फ्रुटिंग फ्लॉवरिंग त्या ठिकाणी फॉल डाऊन होतात. एन्व्हायरमेंट चेंज झालं तर फ्लॉवरिंग त्या ठिकाणी फॉल डाऊन होतात. तर अशा वेळेस मात्र इनडायरेक्टली आर टू स्ट्रेस फ्रॉम द प्लांट्स. ओके, त्यानंतर पुढचं आपण पाहतोय पिरियडिसिटी आणि स्ट्रॅटिफिकेशन. हा जो पॉईंट आहे तो लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू.